देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता स्तर सातत्याने ढासळतो। आज पुन्हा एकदा हवा दूषित श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 227 वर गेलेला आहे। मी सध्या दादर भागामध्ये आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की सर्वत्र धुरकट वातावरण निर्माण झालेलं आहे। धुक्यांची चादर संपूर्ण मुंबईमध्ये पसरलेली आहे आणि जी दृश्यमानता आहे त्यामध्ये सुद्धा कमालीची घट आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। अरबी समुद्राकडून मुंबईच्या दिशेने वाहणाऱ्या हवेमध्ये पुन्हा एकदा ओलावा निर्माण झाला आहे। त्यामुळे हवेत तरंगणारी प्रदूषके सूक्ष्मकण अडकून पडलेत आणि त्यामुळे मुंबईची हवा आज पुन्हा एकदा दूषित श्रेणीमध्ये आल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळते। समुद्रावरून मुंबईकडे वाहणारी हवा स्थिर असल्याने प्रदूषक कण एकाच ठिकाणी साचून राहत आहेत आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती वायू प्रदूषण मापणारे जे यंत्रणा आहेत त्यांच्याकडून दिली जाते। फेब्रुवारी सुरू होत असताना आणि हिवाळा कमी होण्याची चिन्ह दिसत असतानाच अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की हवेचा जो गुणवत्ता स्तर आहे तो चांगल्या श्रेणीत पोहोचेल, मात्र तसं होताना दिसत नाहीये। हवामान अभ्यासक सांगतायत की प्रदूषणाचं हे संकट 2 फेब्रुवारीपर्यंत अशाच पद्धतीने राहण्याची शक्यता आहे, किंबहुना ते वाढू सुद्धा शकतं। मध्य मुंबई पश्चिम मुंबई उपनगरांमध्ये गगनचुंबी इमारतींचं जे बांधकाम आहे ते सध्या जोरात सुरू आहे आणि मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायाभूत सुविधा प्रकल्प सुद्धा सुरू आहे। त्यामुळे धुळीचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमालीनं वाढलेलं आहे आणि यावर आता काय उपाययोजना केल्या जाणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं जरी असलं तरी सातत्यानं मुंबईचा जो हवेचा गुणवत्ता स्तर आहे तो ढासळतोय आणि याबाबत काही ठोस पावलं उचलली जाणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण इथे प्रश्न आहे मुंबईकरांच्या आरोग्याचा, कारण या धुळीकणांमुळे या प्रदूषणामुळे मुंबईकरांचं आरोग्य कुठेतरी धोक्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।